आज मटन पाया सूप करायचा आहे तर मी बकऱ्याचे 4 पाय आणलेत, पुढचे 2 मागचे 2. तर हे गव्हाच्या पिठामध्ये चांगलं चोळून घ्यायचंय. तर बघा मी पहिलं जरा सुक्क सुक्क चोळून घेतो, कारण की त्याचं जे केस असतात लागलेली, चिकटपणा असतो, घाण असती, ते सगळं गव्हाच्या पिठाला लागावं. आणि मग मी 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलं ते. आणि आता ह्याला पेस्ट करून लावायची आहे. तर ह्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण आणि नंतर कोथिंबीर याची चांगली पेस्ट मुरवत ठेवत आहे. तर चला, हॅपी न्यू इयर. गॅस पेटवलाय, कढईमध्ये तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि तो गुलाबी रंगावर परतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मुरवलेलं पाया मी चांगलं परतून घेत आहे. ह्याच्यात घातलेली हळद. तर आता मी मस्तपैकी ह्याला परतून घेत आहे, कारण की ह्याला तेलामध्ये छान परतावं लागते. चांगलं 15 मिनटं मी तसंच कोरडं परतलं तेलामध्ये. त्यानंतरनं चांगली वाफ येऊ दिली, परत झाकण ठेवून परत परतवलं, कारण की ते जरा भाजल्या टाईप परतावं लागते. आणि ह्याच्यात थोडंसंच पाणी घातलं आणि चांगलं अजून एक अर्धा तास परतून घेतलं. त्याच्यातला जो रस असतो तो सगळा उतरला पाहिजे पाण्यात. आणि मग मी कुकरला लावलं. ह्याच्यात मी एक छोटासा लिंबू टाकला, जेणेकरून याला एक आंबटपणाची चव यावी. आणि ह्याला 10 शिट्ट्या दिल्या. हॅपी न्यू इयर. कारण की जोपर्यंत हाडांचा पूर्ण रस पाण्यात उतरत नाही, हाडं विरघळत नाहीत, तोपर्यंत त्याला शिट्ट्या द्याव्या लागतात. आता तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी हॅपी न्यू इयर जिरे घातलेले आहेत. त्यानंतर कांदा गुलाबी रंगावर परतणार आहे. आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर मिक्स केलेली आणि मिरची मिक्स केलेली घातलेली आहे. ह्याच्यात टोमॅटो, हळद घातलेला आहे. आणि नंतर हे हॅपी न्यू इयर पूर्ण पाया शिजवलेला त्यात टाकलेला आहे. मीठ घातले आणि परत 1 तास चांगलं शिजवलेला आहे, जेणेकरून त्याच्यामधले जो रस आहे तो पाण्यात उतरावा. आणि ताटाला लावलेला आहे कांदा, लिंबू, चपाती, भात. हा बघा आपला मटन पाया सूप किती छान झालेला आहे. याचा कलर इतका मस्त आलाय. मी तिखट घातलेलं नाही, फक्त मिरचीमध्ये आणि कोथिंबीरमध्ये असं सूप टाईप केलेलं आहे. ह्याच्यात जे पाण्यामध्ये चिकटपणा असतो तो आपल्या गुडघ्यांसाठी, हाडांसाठी मजबूत करण्यासाठी फार उपयोगी पडतो. त्यामुळं थंडीमध्ये पाया सूप मटणाचा खावा, जेणेकरून आपल्या अंगातली हाडं दुखत नाहीत. ज्यांना हाडांचा त्रास असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे हे. तर चला, आपण ही थंडी पळवून लावूया आणि मस्त गरमागरम मटन पाया सूप खायला या. थँक्यू. हॅपी न्यू इयर.